नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 पद पोलीस शिपाई पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच क्रमांक 12 यामध्ये आपण सादर करणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला या प्रयोगाचे नाव सांगा. न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला या प्रयोगाचे नाव सांगायचे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नवीन कर्मणी प्रयोग हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखा. जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखायचा आहे आपल्याला. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंचमी तत्पुरुष हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, पुढील शब्दाचा प्रकार ओळखा. येरवाळी. पुढील शब्दाचा प्रकार ओळखा. येरवाळी. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्रियाविशेषण अवयव हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, मी पेपर वाचला असेल. मी पेपर वाचला असेल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे आपल्याला. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पूर्ण भविष्यकाळ हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, काका तुम्हीही बसा आमच्याजवळ क्रियापद ओळखा. काका तुम्ही बसा आमच्याजवळ क्रियापद ओळखायचे आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बसा काय क्रियापद आहे हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, रामचरित्र मानस हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. रामचरित्र मानस हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कालिदास हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भाऊ बहीण या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. भाऊ बहीण या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे स्त्रीलिंगी हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे परते ओळखा. खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे परते ओळखायचे आपल्याला. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चा, ची, चे, च्या हे काही षष्ठी विभक्तीचे परते आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आज्ञार्थी. काय आहे? आज्ञार्थी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, थवा हा समूहदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे. थवा हा समूहदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पक्षी. हे काय? पक्षीची संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, काल म्हणे खूप पाऊस पडला. अवयवाचा प्रकार ओळखा. काल म्हणे खूप पाऊस पडला. अवयवाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्रियाविशेषण अवयव हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, दही या शब्दाचा प्रकार ओळखा. दही या शब्दाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तद्भव. काय आहे? दही हा शब्द काय आहे? तद्भव शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, माझे पुस्तक शब्दातील माझे हा शब्द डॅडॅस आहे. माझे पुस्तक शब्दातील माझे हा शब्द डॅडॅस आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सार्वनामिक विशेषण. काय आहे? सार्वनामिक विशेषण. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, जनक या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे ते सांगायचं आहे. जनक या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जननी. काय आहे? स्त्रीलिंगी शब्दाचे जननी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅडॅस असे म्हणतात. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅडॅस असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे केवळ प्रयोगी म्हणतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, राजा या शब्दाचे सामान्य रूप कोणते. राजा या शब्दाचे सामान्य रूप कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजा. काय आहे? सामान्य रूप राजाच होईल. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, रामाचा या शब्दाची विभक्ती ओळखा. रामाचा या शब्दाची विभक्ती ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे षष्ठी. हे काय आहे? रामाचा षष्ठी
विभक्ती आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भाववाचक नाम. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, मधु लाडू खात जाईल, काळ ओळखा. मधु लाडू खात जाईल, काळ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रीती भविष्यकाळ. काय आहे? रीती भविष्यकाळ आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, कोंडमारा होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. कोंडमारा होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे निरुपाय होणे. काय आहे? निरुपाय होणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, सूत या शब्दाचे स्त्रीलिंगी शब्द कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. सूत या शब्दाचे स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तनया. काय आहे? तनया हा आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, बसला या शब्दाची जात ओळखा. बसला या शब्दाची जात ओळखा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे क्रियापद. काय आहे? बसला क्रियापद आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, लक्ष्मीनारायण या शब्दात किती व्यंजने आहेत? लक्ष्मीनारायण या शब्दात किती व्यंजने आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 8 व्यंजने आहेत. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, आई ग या अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो? आई ग या अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दुःख हा भाव व्यक्त होतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे त्यांना काय म्हणतात? एकाच आईच्या पोटी जन्म झाला आहे असे म्हणजे काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सहोदर. काय म्हणतात? सहोदर असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, शी या अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो? शी या अवयवातून कोणता भाव व्यक्त होतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तिरस्कार हा भाव व्यक्त होतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. काय होईल? पुरुषवाचक सर्वनाम होईल. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? पर्याय क्रमांक 2 म्हणजे सामान्य नाम. काय आहे? सामान्य नाम. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, अक्काबाईचा फेरा येणे या वाक्यपरिचयाचा अर्थ सांगा. अक्काबाईचा फेरा येणे या वाक्यपरिचयाचा अर्थ सांगायचा आहे आपल्याला. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अवदसा आठवणे. हे काय आहे? अवदसा आठवणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, खालपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे? खालपैकी कोणता शब्द पुल्लिंगी शब्द आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे झरा. झरा काय आहे? पुल्लिंगी शब्द आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सूत्र. काय म्हणतात त्याला? सूत्र म्हणतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला नाही? कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला नाही? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पेशवा. पेशवा काय आहे? पोर्तुगीज भाषेतून आलेला नाही. आणि बटाटा, हापूस आणि गोबी हे शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेले आहे, पण पेशवा हा शब्द नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती या शब्दसमूहात योग्य शब्द ओळखा. दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती या शब्दसमूहास योग्य शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कळसूत्री बाहुले. काय? कळसूत्री बाहुले. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, समास ओळखा. तोंडपाठ. समास ओळखायचा आहे. तोंडपाठ. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तत्पुरुष. काय होईल? तत्पुरुष समास होईल. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आज्ञार्थी. कोणतं आहे? आज्ञार्थी वाक्य आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, खसखस पिकणे या वाक्यपरिचयाचा अर्थ काय? खसखस पिकणे या वाक्यपरिचयाचा अर्थ काय होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मोठ्याने हसणे. काय होतो? मोठ्याने हसणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, पाणी सोडणे या म्हणीचा अर्थ सांगा. पाणी सोडणे या म्हणीचा अर्थ सांगा. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे त्याग करणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, वडिलांना व आईला पत्र लिहिताना प्रारंभी लिहावे. वडिलांना व आईला पत्र लिहिताना प्रारंभी लिहावे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तीर्थरूप. काय म्हणतात त्याला? तीर्थरूप. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते? गौरीला साडी शोभते या वाक्यातील कर्म कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गौरीला. काय आहे? गौरीला. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शेवट करणे. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.